चिवडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना हरिजना समेती नहो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना तुका भले संत संगष्टने ऐसे आवडते
परब्रह्मलिंगं भजे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु सतुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी मस्तक हे मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या समचरण सरोजम सांदनेला जगननिहित पाणी मंडनं मंडनानं तरुण तुलसी माला कंठलं कंजनेत्रं सदयदवलहासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि ऐसी विनवनी करुणी सकळा हरे कथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सगळा नामा म्हणे तुयांचे गेल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे मन दुसरे चरण श्री गुरूंचे हे नमस्कारो नियाता विठ्ठला विठ्ठला त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वा
असतो सेवेकरता घेतलेला अभंग. महाराष्ट्रातील थोर संत जगद्गुरु पाचव्या वेदाचे निर्माते अशा असणारे देहू निवासी संत श्री तुकोबराय यांचा हा 4 चरणांचा अभंग मागणीपर अभंग आहे. आज मागणीचा दिवस त्यामुळे घेतलेला हा मागणीपर अभंग. यामध्ये तुकोबराय म्हणतात, देव वसे चित्ती, देवा ज्यांच्या चित्तामध्ये तुझी अखंड व्याप्ती आहे अशाची संगती मला दे, त्याची घडावी संगती. पहा बरं, इथं डायरेक्ट तुकोबराय म्हटलं नाही असं की मला संत संगती. त्याच्या आधी त्यांनी संत संगतीची लक्षणं सांगितली. मग ती लक्षणं कोणती? देव वसे चित्ती, आशाची संगती मला दे आणि ही संगती माझी वासना म्हणून तू पूर्ण कर. ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. आता तुकोबराय डायरेक्ट संत न म्हणता ते काय लक्षण प्रतिपादन करतात. याचं कारण एकच आहे, आजकाल जगात कोणालाही संत बनवलं जातं, कोणालाही नाही का. कोणाचा भरपूर लौकिक आहे म्हणून त्यांना संत म्हणलं जातं, पण मठाधिपती आहे म्हणून त्यांना संत म्हणलं जातं. अहो परंतु काय काय इकडे भरपूर ज्ञान आहे म्हणून त्यांना संत म्हणलं जातं. पण तुकोबराय म्हणतात, देवा तू फार भोळा आहेस, तुझं श्रद्धेने कुणाचं नामस्मरण काय केलं की लगेच त्याला तू संतत्व देऊन टाकतोस. असं नव्हे रे देवा. जरी त्यांच्याकडे ज्ञान भरपूर असलं, संत आहेत, ज्ञान भरपूर आहे, परंतु माऊली ज्ञानोबराय सांगतात, ज्ञान यांचे घरी चोदनिता देव तेथे अहंकार पाठी लागे. अहो तुझ्याकडे भरपूर ज्ञान आहे म्हणून गेलो त्यांच्याकडे खरं, पण झालं असं ज्ञान राहिलं बाजूला, त्यांचा अहंकार पहिला पाठी लागला. म्हणून तुकोबराय म्हणतात, षडविकारामध्ये गुंतलेले हे असतील, बाहेरून संत म्हणून दाखवत असतील, पण अशांची नको मला संगत. ज्यांच्या चित्तामध्ये हे विषय नसून फक्त आणि फक्त तू व्यापक आहेस ना, अशांची संगती दे. म्हणून तुकोबराय या ठिकाणी महत्वाचं हा म्हणतात, देव वसे चित्ती, ज्याच्या चित्तामध्ये तू आहेस अशाची संगती दे, ही माझी वासना म्हणून तू पूर्ण कर. परंतु देव म्हणू लागले तुकोबराय, ठीक आहे तुम्हाला देतो संग, संतांचा संघ हवाय देतो, पण तो हवा तरी कसा आहे? हरिजना सवे भेटी नहो अंग संग तुटी. असा संग दे की ज्याच्यामध्ये वियोग नसावा, कायम टिकणारा असा संत संग. आता देव म्हणू लागले, एवढं तुम्ही संत संगती विषय मला एवढी मागणी केली, पण अहो तुकोबराय मागायचं म्हणलं तर भरपूर काही तुमच्याकडे मागण्यासाठी. अहो एवढं संसारामध्ये होतेच नव्हतं झाला संसार, काय काय संकट आली तुकोबरांवर, परंतु तरी सुद्धा तुम्ही संत संग का मागता? असं काय येते संत संगतीमध्ये? तेव्हा तुकोबराय म्हणतात, देवा तुला माहित नाही का रे संत संगतीमध्ये काय येते? अरे आठव देवा, हे पुढे मी सांगणारच आहे, परंतु देवा तुला एकच सांगतो, ज्याच्या जीवनामध्ये संत संगच नाही ना, आशांचं जीवनच व्यर्थ आहे. तुका म्हणे जिने भले संत संगतने ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. तो म्हणजे असा, कुंड या गावामध्ये चालू असणारा हा 1.5 दिवसाचा सप्ताह. आज जागराची सेवा, खूप मोठी जबाबदारी माझ्यावर आली आणि जी दिली ते म्हणजे आमचे भाऊ काका. सगळे गावात त्यांना भाऊ काकाच म्हणतात नाही का, भगवान महाराज बांधल. त्यांच्या प्रेमामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला आणि तुम्हा सर्वांचं दर्शन झालं. त्यांच्यामुळे या सगळ्यांची भेटीगाठी झाली. महाराजांनी तर भरपूर कीर्तनाला साथ दिलेली आहे. जे पहा, एका माणसामुळे भरपूर जणांचं दर्शन झालं आणि खरंच मी या ठिकाणी माझ्यावर जबाबदारी दिली ना, पुरेपूर मी संपूर्ण या ठिकाणी पार पाडण्याची जबाबदारी माझी आहे. पुरेपूर मी या ठिकाणी जशी होईल तशी सेवा करण्याचा प्रयत्न करेन. फक्त एक विनंती आहे बरं का तुम्हाला, कीर्तनामध्ये बसला ना तर शांतपणे बसा, फक्त शांतपणे बसा, काही नाही. व्हावे कथेशी सादर मन करुणिया स्थिर,
मन स्थिर करायचं इथं. तुम्ही ध्यान आलात मग कुठे आपलं चप्पल तर पडली नाही. असं एका कीर्तनामध्ये माझं कीर्तन सुरू असताना बाबा एका सारख्या स्थितीला बघायचे नाही का, बाहेर बघायचे सारखे. आता बाबा समोरच बसले होते आणि ते बाहेर बघायचे म्हणून मी पण बाहेर बघायचे कोण आलं का, पण कोणच नसतं आले. आणि मग कीर्तन संपल्यानंतर ते बाबा पाया पडण्यासाठी आले. विचारले त्यांना, बाबा काय झालं, तुम्हाला कीर्तन आवडलं नाही का माझं, बोर झालं का तुम्हाला, तुम्ही सारखं बाहेर का बघत होता. बाबा म्हणजे अगं काय नाही, चप्पल आताच नवीन घेतली, चप्पल चोरण्याचं असं आहे. म्हणजे कसं देहा देवळात आणि चित्त पाहिजे अशी गते. मग या ठिकाणी तसं एकच करा, मन करून या स्थिर. अनेक चिंतन नाही तुझे, दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचं चिंतन करायचं नाही. या ठिकाणी आपण सेवा करण्यासाठी आलेलो, कारण या जगामध्ये भगवंत प्राप्त सगळ्यात सोपं साधन कोणतं असेल तर ते म्हणजे कीर्तन आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेरे नारायण देल प्रीती. काय तुम्हाला माहिती का, तो भगवान परमात्मा किती सुखी होतो या कीर्तनाने. कीर्तनाच्या सुखे सुखी होतो देव, कीर्तनाच्या सुखाने देव सुखी होतो. असेल तसा तो लगेच उडी घेतो, परंतु ते कीर्तन मात्र देवाला आवडण्यासारखं असावं. देवाला आवडण्यासारखं म्हणजे विचार संपन्न, प्रमाणबद्ध, भावयुक्त असं कीर्तन असावं. परंपरा माझ्या संतांनी कीर्तनाची सांगून ठेवली, परंतु काय माहिती आजकालच्या कीर्तनकारांना हा अभंगच माहित नाही वाटतं. भक्ती ज्ञान विरत इतरा घोषणा कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची, ऐसे कीर्तन मर्यादा आहे संतांच्या. परंतु हीच मर्यादा काही पाळत नाही, म्हणजे पाळत नाही ना त्याला तुकोबरा आहे. काय म्हणतात माहिती का, जे कीर्तन करतो असं आणि ऐकणाऱ्यांना सुद्धा तुकोबरा आहे म्हणतात. तुकामध्ये थुंका यांच्या तोंडावरी, जातो यमपुरी भोगाव्या. काय गती सांगितली बाबा, मी यामध्ये राहूनच कीर्तन करणार आहे, फक्त तुमची साथ हवी बरोबर. या ठिकाणी येत असताना आपण सेवा भाव ठेवून या ठिकाणी आलो पाहिजे. असं नाही की माझं कोणी तर नाव घेतलं पाहिजे, कोणी सत्कार केला पाहिजे, असं नाही. सेवा ही कोणती छोटी मोठी सेवा अशी नसते. जे फळ कीर्तन करायला मिळणार आहे तेच फळ त्या ठिकाणी सतरंज उचलणाऱ्याला, पत्रावळ उचलणाऱ्या, सतरंज टाकणाऱ्याला मिळणार आहे. कोणती सेवा छोटी मोठी नसते, भेदभाव ठेवायचाच नाही. परंतु आजकाल बरंच म्हणजे पाहायला मिळतं, काय महाराज मी म्हणून सप्ताह चाललंय, नाही तर बंद पडला असतं, असं नसते हो. भरपूर मला अनुभव आले म्हणून त्याच्यावर सांगते मी तुम्हाला. भरपूर जणांकडून तोंडातून ऐकलंय मी महाराज म्हणून सप्ताह चाललाय, हे कधीच बंद पडला असतं. असं थोडी आहे. यांना असं वाटतं की देव आमच्यामुळे चालतो, देव आमच्यामुळे चालतो असं त्यांचा गैरसमज. परंतु एक दिवस ज्या वेळेस तुम्ही त्या देवाचं ओझ झटकाल आणि अहंकारामध्ये फुगाल की नाही, त्यावेळेस देव बरोबर जागा दाखवतो. त्यावेळेस एकदा एका यात्रेमध्ये बगाड चालू होतं, म्हणजे रथ उत्सव चालू होता आणि त्या बगाडाच्या गाडीला बैल जंपला होता. बगाड माहिती ना, हा जत्रेमध्ये असतो बघा ते. आणि मग रथामध्ये देव बसला होते. रथ उत्सव सुरू झाला आणि मग लोक भक्ती भावाने त्या ठिकाणी देवाला हार घालत होती, कोणी गंध कुंकू लावत होतं, दर्शन घेत होतं. परंतु काही काळानंतर असं होतं की त्या देवाला हार घालायला जागाच उरत नाही. मग काय करतात लोक, भक्ती भावाने बैलाला हार घालायला सुरुवात करतात. त्याला वेगळंच आश्चर्य वाटतं, खूप विचार करतो आणि मग म्हणतो अरे थोड्या वेळापूर्वी तर देवाला हार घालणारी लोक आता मला हार घालतात, म्हणजे मी कोण झालो, देव झालो. असं म्हणून तो गर्वानं फुकला आणि असं त्याने आपलं अंग झाडल्याबरोबर तो पालखीतला देव खाली पडला. देव खाली पडल्याबरोबर लोकांनी असा बदलला. काय सांगतो म्हणजे ज्या वेळेस आपण आपल्या गुरुचं देवाचं ऊर्जा आपल्या पाठीवरचं ते त्याला झटकाल आणि अहंकारामध्ये फुगाल, त्यावेळेस देव योग्य ती जागा दाखवत असतो. म्हणून या ठिकाणी येत असताना एवढं सांगायचंय की सेवा ही वृत्ती, सेवा भाव हा ठेवून या ठिकाणी आपण प्रत्येकानं आलं पाहिजे. विठ्ठल
आज या महाशिवरात्री दिवशी जगातलं पहिलं शिवलिंग निर्माण झालं. भगवान शिवशंकराचं पार्वती मातेचं विवाह झाला. पुन्हा या महाशिवरात्रीच्या 2 कथा येतात. लक्षपूर्वक ऐका, हे आज सांगणं फार गरजेचं आहे, कारण महाशिवरात्री आणि कसं आहे, हे माझं कर्तव्य आहे. आज हे तुम्हाला माहित झालंच पाहिजे माझ्याकडून, कारण करील जो प्रश्न सांगेल जो कथा श्रवण करिता उद्धरती, आणि म्हणून सांगणारे ती फक्त शांतपणे बसून या ठिकाणी आहे. पहिली कथा अशी येते की सगळीकडं या ठिकाणी समुद्र मंथना वेळेस जे हलाहल विष बाहेर पडलं, त्या सृष्टीला घातक हे विष होतं. सगळे देव त्या ठिकाणी चिंतेग्रस्त झाले होते आणि मग सगळे त्या ठिकाणी भगवान शिवशंकरांकडे गेले, सांगू लागले, हे विष जर सगळीकडे सृष्टीमध्ये पसरलं तर सृष्टीचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. महादेवा, तुम्हीच काहीतरी करा. असं म्हटल्याबरोबर भगवान शिवशंकरांनी ते विष प्राशन केलं आणि केल्यानंतर त्यांचा जो कंठ आहे तो निळा झाला. म्हणजे काय, भगवान शिवशंकरांनी या सृष्टीला वाचवण्याकरता या ठिकाणी ते विष प्राशन केलं. अहो एवढं काय सांगायचं, एवढं आग होत ते भगवान शिवशंकरांची. आणि मग या दिवसापासून सृष्टीची निर्मिती करण्यास सुरुवात झाली. ब्रह्मदेव आणि विष्णू या ठिकाणी सृष्टीची निर्मिती करण्यास सुरुवात झाली. सुरुवात कोणी केली? भगवान शिवशंकरांनी. परंतु कसं आहे, ब्रह्मदेवाला आणि विष्णूला अहंकार झाला. कसा काय अहंकार झाला? सगळे देवानी त्या ठिकाणी बसले असताना सगळ्यांमध्ये चर्चा चालू होती की आपल्यामध्ये सर्वश्रेष्ठ देवता कोण. आता असं म्हटल्याबरोबर ब्रह्मदेव ताडपण उठून बसले. म्हणले कोण म्हणजे मीच आहे. म्हणले मी या सृष्टीला निर्माण केलं तेव्हा मीच आहे. म्हणले कोणीच नसू शकतं माझ्यापेक्षा. मग काय असं म्हणल्यानंतर लगेच इकडे विष्णूचा अहंकार जागा झाला. विष्णू म्हणले मी सृष्टीचं पालन पोषण करतो तेव्हा मी सर्वश्रेष्ठ आहे. असं म्हणता म्हणता यांचा वाद इतका वाढत गेला, विकोपाला हा वाद गेला. सगळे देवादिक त्या ठिकाणी चिडले होते. समजावून सांगितलं, अरे तुमच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ देवता कोण असेल तर ते भगवान शंकर आहेत. तितक्याच ब्रह्मदेव म्हणून गेले. कोण म्हणले? ते स्मशानामध्ये राग भासून जळजटा वाढून बसलेला असतो तो बाय. अरे आपलं वाण म्हणून जो नंदी घेतो तोही सर्वश्रेष्ठ देवता असूच शकत नाही. मी सर्वश्रेष्ठ देवता. दोघांचाही वाद वाढत गेला. मग सगळ्या देवादिकांना वाटलं, अहं करोमीति यथाभिमानं प्रारब्ध सूत्रं गदितं लोका. म्हणजे काय, या देवांचा जर अहंकार वाढत गेला तर लोकांनी काय आदर्श घ्यायचा पृथ्वीवरच्या? यांचाही अहंकार वाढत जाईल की नाही. आणि मग काय, सगळेजण चिंताग्रस्त होते. त्या ठिकाणी भगवान शिवशंकरांकडे गेले. सगळे हकीकत सांगितली, असं झालं म्हणले. भगवान शंकर म्हणले, असं काय, असं हे सगळं कळता एवढे तापले. सगळ्यात रागीट देवता म्हणजे त्या ठिकाणी भगवान शंकर फार रागवले. त्या रागाच्या भरात त्यांनी आपला उजवा दंड झाडला आणि झाडल्याबरोबर एक पुरुष आकृती निर्माण झाली. पुरुष आकृती निर्माण झाली. ती आकृती होती भैरवनाथाची आकृती. भैरवनाथ महाराजांची आकृती निर्माण झाली. आणि मग ती सांगू लागली, विनवणी करू लागली, महादेवा नेमकं काय आहे, मी काय या ठिकाणी माझा अवतार कार्याचं प्रयोजन नेमकं काय आहे, मी का अवतारी झालेलो आहे. तेव्हा भगवान महादेव सांगू लागले, अरे तू काळापेक्षाही मोठा वाचणार असा काळ भैरवनाथ. त्यांनी सांगितलं, ब्रह्मदेवाला आणि विष्णूला अहंकार झालाय. त्यांचा असा गैरसमज झालाय की मी सर्वश्रेष्ठ देवता आणि मी सर्वश्रेष्ठ देवता. तर हा अहंकार आपल्याला घालवायचा आहे. आता असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी ब्रह्मदेव विष्णू त्या ठिकाणी आले आणि ब्रह्मदेवाला सांगितलं की भैरवनाथाची आकृती एवढी मोठी होती ना की त्या ठिकाणी डोकं स्वर्गामध्ये आणि पाय पाताळामध्ये, एवढी मोठी आकृती होती. आणि ब्रह्मदेवाला सांगितलं की तुम्ही सर्वश्रेष्ठ देवता आहे ना, मग असं करा ब्रह्मदेवा, तुम्ही स्वर्गामध्ये जायचं आणि भैरवनाथाचं मुख पाहून यायचं. आणि विष्णूला सांगितलं तुम्ही पाताळामध्ये जायचं आणि भैरवनाथाचे पाय त्या ठिकाणी पायाचं दर्शन घेऊन यायचं. ते म्हणले काय आहे, लगेच सोपं आहे. म्हणले एका हाताचं काम आहे. असं म्हणल्यानंतर दोघं कामाला लागले. ब्रह्मदेव गेले, अख्खं स्वर्ग शोधला, अख्खा कोपरा ना कोपरा शोधला, पण भैरवनाथाचं मुख काही सापडलं.
या दोघांमध्ये पैस होती की नाही, कोणचं पहिलं येते सर्व वैशिष्ट्य देवता. ब्रह्मदेव खूप तरसले. विष्णू त्या ठिकाणी पाताळात जाऊन शोधाशोध करत होते, परंतु त्यांनाही काही ते भैरवनाथ चरणाचं दर्शन झालं नाही. आणि मग काय, विष्णूने हार मांडली. त्याच ठिकाणी विष्णूने हार मांडली आणि महादेवापाशी आले, शरण गेले. चुकलं माझं माफ करा. ब्रह्मदेव राहिले. आता ब्रह्मदेव स्वर्गामध्ये शोधतायत मुख, पण तरी सापडे ना. मग काय करावं आता, चूक कबूल करावी का नाही, शरण जावं का नाही महादेवाला. नाही गेले. त्यांनी मुख काही पाहिलं नव्हतं, परंतु महादेवापाशी आले आणि खोटं सांगितलं. म्हटले मी ब्रह्मदेवाचं मुख पाहून आलो. पुराव्यासाठी काम धेनू काय पुढे केली. मग काय खोटं बोलले म्हणणार तर शिक्षा झालीच पाहिजे. आणि शासन करणार दैवत म्हणजे भैरवनाथ. भैरवनाथाने त्याच ठिकाणी शिक्षा दिली. त्या ठिकाणी त्यांची मान होती ती काढली. आणि मग काय, सगळ्या देवदेवता त्या ठिकाणी चिंताग्रस्त झाले. ब्रह्मदेवाच जर गेले तर सृष्टीची निर्मिती थांबेल. काय करावं. पुन्हा महादेवांना सगळे देवादिदेव प्रार्थना करू लागले, काही पण करा पण ब्रह्मदेवांना पुन्हा परत आणा. महादेव म्हणले हे माझ्याकडे नाही, भैरवनाथाकडे काम आहे. भैरवनाथ महाराजांकडे गेले, त्यांना विनंती केली. मग त्यांनी 4 वेदाची 4 त्या ठिकाणी मुख त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला आली, तेव्हापासून 4 तोंड झाली. आणि मग भैरवनाथ त्या ठिकाणी जिवंत झाले. आणि तेव्हापासून मग सृष्टीची निर्मिती पुन्हा चालू झाली. म्हणजे मला सांगायचंय काय, की हे दैवत महादेव हे दैवत कसं आहे, एका अभंगामध्ये सांगतात. भस्म उटी रुंडमाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गज चर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार, भूते वेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती, पाप रत्मा देवी वरू, मन हे नरहरी सोनार. असं असणारे दैवत, स्मशानामध्ये असणारे दैवत. याच महाशिवरात्रीची दुसरी कथा अशी येते की सोमदत्त नावाचा एक राजा, कांचीपूर नगरीचा राजा तो. आणि त्याला भरपूर पत्न्या मुलं सगळं काही होतं. राजा एवढं वैभव होतं की इंद्राला लाजवेल एवढं त्याच्याकडे वैभव होतं. परंतु जसं ते वय होत गेलं तस त्याला चिंता सतावत होती की मी माझं माथार पण कसं जाईल, मी मेल्यानंतर माझ्या राण्यांचं माझ्या मुलांचं काय होईल याच्यामध्ये तो गुंतून राहिला. शेवटी मेल्यानंतर प्रारब्धाने त्यांनी मरताना हरिणीचं त्या ठिकाणी हरिणाचं पिल्ल त्या ठिकाणी पाहिली होती. आणि मग तेच मनामध्ये तेच डोळ्यासमोर घेऊन तो त्या ठिकाणी मृत्यू झाला. म्हणजे आपण नाही का म्हणतो मरताना जे आपल्याला दिसतं त्याच्या गतीला आपण जातो, तशा प्रकारतून त्या गतीला रोहिदास महाराज मरताना त्यांचा जीव त्या चपलीत अडकला होता, म्हणून काय त्यांना तो सांबाराचा जन्म झाला. अशा प्रकारे त्या ठिकाणी सोमदत्त नावाचा राजा आणि मग पुढचा जन्म त्याला हरिणाचाच मिळाला. इथपर्यंत आपण लक्षात ठेवा. त्याला हरिणीचा जन्म मिळाला आणि त्याची ज्या पत्न्या होत्या त्यांना हरिणीचा जन्म मिळाला. याचं कारण राजा ज्या होता ना त्यावेळेस त्याच्या राण्यांवर फार प्रेम होतं. राण्याही राजावर फार अमाप प्रेम करत होत्या आणि यामुळेच त्यांना प्रारब्धामध्ये सुद्धा एकत्र आले. इथपर्यंत कथा लक्षात ठेवा. आता पुढची आपण कथा पाहूया. इंद्रामध्ये त्या ठिकाणी इंद्रापाशी एक द्वारपाल होता. त्याला शापामुळे पृथ्वीवर शिकारी व्याधाचे त्या ठिकाणी जन्म लाभला. म्हणजे शिकारी करायची. असा तो शिकारी निघाला शिकार करण्यासाठी गेला. जात असताना तो दिवस होता महाशिवरात्रीचा आणि जात असताना सगळे त्या ठिकाणी महादेवाच्या तिथे जायचे, नमस्कार करायचे. त्या ठिकाणी मंदिर होतं. महादेवापाशी जायचे आणि जात असताना एकच म्हणायचे, काय हर हर महादेव, हर हर महादेव असं म्हणत त्या ठिकाणी लोक इकडून तिकडून जात. आता याची काय देवावर श्रद्धा नव्हती, अजिबात श्रद्धा नव्हती. म्हणून रोज यांची टिंगल करायचा. काय म्हणता, काय तर म्हणे हर हर महादेव, काय तर म्हणे हर हर महादेव. असं करत करत त्याच्या वाचेला एवढी त्याची सवय झाली की त्याच्या तोंडात तेच नामस्मरण बसलं आणि तो तेच म्हणू लागला. आणि मग शेवटी रात्र होत आली तरी सुद्धा बिचाराला काही शिकार भेटेना. त्या ठिकाणी
बेलाचं झाड होतं. त्या बेलाच्या झाडावर तो चढला. रात्र झाली होती आणि मग ते बेलाच्या झाडाची पानं त्याच्या डोळ्यासमोर येत आणि त्याच्यामध्ये त्याला शिकार दिसत नव्हती. मग तो काय करायचा, ती पानं तोडायचा आणि खाली टाकायचा आणि काय म्हणायचा, रागानं म्हणायचा, काय काय तर म्हणे हर हर महादेव, काय तर म्हणे हर हर महादेव, असं म्हणून म्हणून ते पानं खाली टाकायचा आणि त्याच्या खाली भगवान शिवशंकरांची पिंड होती. बरोबर पिंडीवर ते पान पडायचं. म्हणजे काय, अनावधानानं त्याच्याकडून नामस्मरणही घडलं आणि महाशिवरात्रीचं व्रतही घडलं. आणि मग त्याच वेळेस शेवटी त्याला शिकार सापडली, ती म्हणजे होती हरिणी. जी आपण मग अशी थोड्या वेळापूर्वी पाहिलं का नाही, हरिणीचा जन्म त्या ठिकाणी, हरणाचा जन्म सोमदत्त राजाला मिळाला, त्याचीच पत्नी हरिणी ती आली होती. आणि मग तिला डबा धरून बसला, तेवढ्यात ती बोलू लागली, अहो मला मारू नका, माझी लेकरं त्या ठिकाणी घरी आहेत, त्यांना भूक लागली असेल, मला जायचंय, मला मारू नका, विनंती करू लागली. आता हा म्हणला, हव्यात बोलू लागला, म्हणला तुम्ही तर हरिणी आणि बोलता काय कसे. तेव्हा त्याने त्या हरिणीने सगळं मागच्या जन्मातलं सगळं काही होतं ते सगळं सांगून टाकलं. तो म्हणला ठीक आहे जा, पण लगेच परत यायचं. ठीक आहे म्हणली, जाते. गेल्यानंतर मुलांपाशी गेली, मुलांना सांगितलं, बाळांनो आज तुमची आई तुम्हाला सोडून जाणार, बरं आता तुम्हाला तुमची आई परत मिळणार नाही. मुलं म्हणू लागली, आई तू नको लावू त्याच्याकडे, आम्ही जातो. असं म्हणल्याबरोबर लगेच त्या ठिकाणी हरिण म्हणू लागलं, म्हणजे तिचा नवरा म्हणू लागला, अगं मुलांकडे कोण लक्ष देणार, त्यामुळे तू थांब, मी जातो. असं म्हणून सगळेच कुटुंब निघाले त्या राजाकडे, म्हणजे व्याधाकडे निघालं. सगळं कुटुंब निघालं आणि मग तो आपला हरिणीकडे बाण धरला की मुलं इकडे म्हणायचे, अहो माझ्या आईला मारू नका, आम्हाला मारा. मुलांकडे बाण धरला तर तो त्याचा पप्पा म्हणायचा, काय माझ्या मुलांना मारू नका, मला मारा. अहो असं करता करता त्याच्या डोळ्यात एवढं पाणी आलं, त्याला फार त्यालाही त्याच्या मागच्या जन्माची आठवण झाली. त्याला त्याची मुलं बायका सगळं काय आठवू लागलं बिचारायला. आणि मग याच्यामुळं तो याच्या नादात तो शिकारीला मारायचे, आपल्याला शिकार करायची हे विसरून गेला आणि त्याला सोडून दिलं. असे महाशिवरात्रीचे अशा 2 कथा येतात. आता हे महाशिवरात्रीचं व्रत इतकं महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे. पहा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, पहा दिवसाचे किती तास असतात, 12. रात्रीचे असे मिळून 24 झाले. आता 24 विभाजन केलं तर पुन्हा काय होतं, 12 आणि 12. असे दिवसाचे 4 प्रहर आणि 12 त्या ठिकाणी रात्रीचे 4 प्रहर. पहिला प्रहर सुरू होतो तो म्हणजे 6 वाजता. प्रत्येक प्रहर 3 तासाचा असतो. 6 ते 7, 7 ते 8 आणि 8 ते 9. पुढं पुन्हा 9 ते 10, 10 ते 11, 11 ते 12 असे दिवसाचे 4 आणि रात्रीचे 4 प्रहर. जे रात्रीचे 4 प्रहर आहे ना, हे महाशिवरात्री दिवशी फार महत्वाचे आहे. आपण सकाळी दुपारी कधी पण आपण या ठिकाणी आज जातो भगवान त्या ठिकाणी पिंडीच्या पाया पडायला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये, परंतु त्यावेळेस त्याला महत्व नसतं. महाशिवरात्र ही 4 प्रहरामध्ये रात्रीची असते, त्यामुळे रात्रीच काय असेल ते आपण करतो. आज कीर्तनाचा कार्यक्रम सकाळी ठेवता आला असतो, का बरं रात्री, याचं कारण 4 प्रहर जे रात्रीचे ते महत्वाचे असतात. विठ्ठल विठ्ठल, आपण गेल्यानंतर मंदिरामध्ये भगवान शिव शंकरांची पूजा कशी करतो, गेल्या आपण काय करतो, दुधाचा अभिषेक, नंतर पाणी ओततो, नंतर काय असेल ते फूल वगैरे त्या ठिकाणी आपण पूजा करतो. ते झालं की भस्म लावायचा, निघून अशी पूजा नसते. गेल्यानंतर मंदिरामध्ये गेल्यानंतर जो दक्षिणेकडे पाठ करून बसायचं आणि गेल्यानंतर उजव्या बाजूला गणपती बाप्पाचं स्थान, त्यामुळे पहिलं पाणी त्या ठिकाणी घालायचं. दुसऱ्या डाव्या बाजूला कार्तिक स्वामी म्हणजेच भगवान शंकराचे दुसरे पुत्र, त्यांचं स्थान आहे, त्यामुळे ते दुसरं पाणी त्या ठिकाणी घालायचं. तिसरं पाणी ते मध्यभागी घालायचं. याचं कारण भगवान शिवशंकरांची
मुलगी अशोक सुंदरी तिचं स्थान आहे, त्यामुळे तिसरं पाणी तिथं घालायचं. चौथं पाणी जी पिंड आहे, ती पिंडीचा गोल आकार जो आहे ना, ती पार्वती माता आहे. निर्गुण निराकार रूपात असलेली ती पार्वती माता आहे. त्यामुळे गोल असं पाणी त्या ठिकाणी घालायचं. ते झाल्यानंतर सगळ्यात शेवटचं पाणी जे आहे त्या पिंडीला घालायचं. ती पिंड म्हणजे निर्गुण निराकार रूपात असलेले श्री महादेव आहेत. अशा प्रकारे आपण पूजा करायची. आणि असं सांगतात आपल्या घरात जर काही दोष असतील, पिढा असेल किंवा काल सर्पदोष असेल, व्यापारामध्ये काही अडचणी येत असतील, तर काय करायचं? रात्रीच्या वेळेत धोत्राचं फुल असतं का नाही, ते घ्यायचं, हळदीमध्ये बुडवायचं, ते महादेवांच्या पिंडीवर ठेवायचं. मग पुन्हा ते उचलायचं आणि मग लाल फडक्यामध्ये ते बांधायचं. बांधल्यानंतर घरी आल्यानंतर सुरक्षित ठिकाणी कुठेतरी बांधायचं. नाही जमलं तर तिजोरीमध्ये ठेवायचं. हे काय माझ्या मनाचं सांगत नाही बरं का, किंवा कुणाचं ऐकूनही नाही. हे शिवलीला ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये पाहिलं असं आपल्याला पूजा केली पाहिजे तर आपल्याला तो भगवान परमात्मा फळ देईल. विठ्ठल विठ्ठल. आपल्या जगामध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक देवता आहेत, अनेक त्या ठिकाणी 7 शिवलिंग आहेत. त्यांचं जर आपण स्मरण केलं का नाही, आपल्याला नक्कीच फळप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही, फक्त रोज त्याचं स्मरण केलं तर. परंतु आम्हाला काय झालं, आम्हाला देवच कळा नाही. आम्हाला आमच्यातला देव कळा नाही. आम्ही दुसऱ्यात कधी देव बघणार, आम्हाला तो देव मग कधी कळायचा? हे पहा कसं आहे, देव ओळखायचा ना तर दृष्टी तशी हवी आपली, तर आपल्याला तो देव ओळखता येईल. अरे एक आंधळा माणूस देवाच्या दर्शनाला गेला, त्याला विचारलं बाबा नाही का, आता आंधळा माणूस देवाचं दर्शन घेतोय, जरा विचार करा, त्याला देव दिसतो का? नाही दिसत, पण तो देवाचं दर्शन घ्यायला जातो. आणि मग दुसरा माणूस त्याला विचारतो, काय रे तुला जर देव दिसत नाही, दर्शनाचा काय फायदा आहे? तो म्हणतो, अहो मला आता देव दिसत नाही, पण देवाला तर मी दिसतो ना. दृष्टी नसली तरी चालेल, पण देवाला पाहण्याचा दृष्टिकोन मात्र आपला बदलला पाहिजे. तुकोबराय सांगतात, देव कुठे भरलेला आहे? देव हाय देव हाय तुझे मंदिर शोधून पाहे, तुझे मंदिर शोधून पाहे, तुझे मंदिर शोधून पाहे. देव हाय तुझे मंदिर शोधून पाहे, तुझे मंदिर शोधून पाहे, तुझे मंदिर शोधून पाहे. देव हाय ताना बाळाच्या हासऱ्या डोळ्यात जो नाच रंगोनी संतांच्या मेळ्यात जो तुझा माझ्यात भेटेल साऱ्यात तो शोध नाही कुठे अवसाऱ्यात जो रोज वृंदावनी कोणी जोगा करी तुझा नाता करी वाहतो कावरी गुंतला ना करी मंदिरे रावली बाप झाला करी राहली माऊली पाव भोळा तिथे पावला तो तिथे पावनाही तिथे सांग रावल का बघ उघडून दारा तरंगातला देव भावल का बघ उघडून दारा तरंगातला देव भावल का. गावल का आपल्याला? गावल का? नाही गावणार. आपली भक्तीमध्ये आपली तेवढी ताकदच नाही, आपल्या भक्तीमध्ये. अहो भक्ती करावी ती कोणासारखी? ती म्हणजे हनुमंतरायासारखी करावी. अहो एवढा हृदयात दाखवलं का नाही? अहो ज्या वेळेस त्या ठिकाणी सीता मातेने नवरत्नाचा हात देऊन केला, आता ती कथा तुम्हाला माहित असेल. दिल्यानंतर त्या ठिकाणी विभीषण बोलू लागले,
अरे तू काय केलंस एवढं म्हणतोस स्वतःच्या भक्तीमध्ये एवढी ताकद सांगतोस मग तुझ्यात आहे का तुझ्यात राम आहे का असं म्हटल्यानंतर काय करावं त्यांनी आपली छाती फाडून संपूर्ण राम पंचायत त्या ठिकाणी दाखवली आणि सांगू लागले श्रीराम जानकी विश्वामित्र ऋषी त्या ठिकाणी आले होते विश्वामित्र ऋषी म्हणजे प्रभू रामचंद्रांचे गुरु आता ते आले म्हणजे सगळे जण त्या ठिकाणी विश्वामित्र ऋषींच्या दर्शनाला जाऊ लागले जो तो त्या ठिकाणी लाईनीला उभा राहायचा गर्दी करायचा आणि अशा वेळी हनुमंतरायांना कळलं कोण आले विश्वामित्र ऋषी आले असं कळल्यानंतर तडक निघाले त्यांच्या दर्शनासाठी आणि जात असं नेमकं एक वादळ आढळलं कोण बरं नारद महर्षी ते मोठे वादळाचे आडवा आलं आणि मग नारद महर्षी म्हणाले अहो कुठे चालला नाही म्हणले विश्वामित्र ऋषी आले त्यांच्या दर्शनासाठी निघाले तुम्ही चाला त्यांच्या दर्शनासाठी हे काय बुवा आपल्याला पटत नाही म्हणले अहो ज्यांची तपस्या मेनकेने भंग केली अशा त्या विश्वामित्र ऋषीच्या दर्शनाला तुम्ही तर बाळ ब्रह्मचारी तुम्ही जावं शेकू आम्हाला हे काही पटत नाही म्हणले आता असं म्हणलं तर हनुमंतराय म्हणले बरं हनुमंतराय म्हणले ठीक आहे नाही जात प्रभूचं ध्यान तेच आमचं समाधान निघाले प्रभू रामचंद्रांचं ध्यान करत करत निघाले गेले निघून आता नारद महर्षींनी एवढ्यावर गप्प असावं का नाही लगेच गेले विश्वामित्र ऋषींकडे गेले त्यांचं दर्शन घेतलं सांगू लागले अहो